नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की प्रत्येक होममेकरची एकच चिंता असते. किचनमध्ये मीठ, साखर, डाळी, तांदूळ आणि इतर पदार्थ ओलसर होऊन खराब होतात. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला अशा भन्नाट किचन टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे पदार्थ पावसाळ्यातही सुरक्षित राहतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण पाहूया मिठाचे टिप्स. पावसाळ्यात मीठ पटकन ओलसर होऊन त्यामध्ये गुठळ्या होतात. यासाठी मिठाच्या डब्यात 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर मिसळा. पण जर तुम्ही उपवासासाठी हेच मीठ वापरत असाल तर आधी थोडंसं वेगळं करून काढून ठेवा. त्यानंतर उरलेल्या मिठामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि डब्बा बंद करून बाजूला ठेवून द्या. आता आपल्याला जर तुम्ही जास्त प्रमाणात साखर साठवून ठेवत असाल तर साखरेच्या डब्यावर साधा स्वच्छ कागद ठेवून झाकण घट्ट लावा. त्यामुळे ओलावा कमी लागतो आणि मुंग्याचाही त्रास कमी होतो. आणि आपण मोठ्या डब्यातून रोज वापरण्यासाठी छोट्या डब्यात साखर काढतो. त्या छोट्या डब्यात फक्त 2 लवंगा टाका. आणि जर तुम्हाला आणखीन राजमा, छोले हे पण तुम्ही टाकू शकतात. यामुळे साखर कोरडी राहण्यास मदत होते आणि ओलावा कमी होतो. तर खूप युजफुल अशी ही टिप्स आहेत. नक्की ट्राय करून बघा. पावसाळ्यामध्ये डाळीमध्ये किडे होण्याची शक्यता वाढते. त्यासाठी प्रत्येक डाळीच्या डब्यात 2 ते 3 तमालपत्र आणि 2 सुक्या लाल मिरच्या ठेवा. नंतर डबे घट्ट बंद करा. आणि एक जुनी पण अतिशय उपयुक्त घरगुती पद्धत आहे. पावसाळ्यात सुके खोबरं लवकरच बुरशी होतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हवा बंद डब्यात ठेवा. आपण यामध्ये डाळीच्या डब्यात बी ठेवू शकतात. अ, हवा बंद डब्यात साठवा. त्यामुळे त्याचा ओलावा कमी लागतो आणि ते जास्त दिवस चांगलं राहतं. त्यासाठी खूप युजफुल अशी टिप्स आहे ही पण. पावसाळ्यामध्ये आपल्याला तांदळाची काळजी कशी घ्यायची, तर पावसाळ्यात किडे होऊ नयेत म्हणून तांदळाच्या डब्यात आपल्याला 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या ठेवा आणि झाकण व्यवस्थित बंद करा. आणि ही सोपी टीप तांदूळ सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तर नक्की ट्राय करून बघा हे. पावसाळ्यामध्ये गॅसच्या लायटरचे अनेकदा ओल्यामुळे नीट चलत नाही. तर स्वयंपाक झाल्यानंतर काही मिनटं लायटर गॅसजवळ उबदार जागी ठेवायचं. त्यामुळे जास्तीत जास्त ओलावा कमी होण्यास मदत होते. लायटर व्यवस्थित चालतं. अशाच किचन टिप्स, होम हॅक्स आणि होम मेकरसाठी उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.